जिंतूर भारतीय स्त्री मुक्ती दिनानिमित्त विचारांचा जागर, क्रांतिज्योती कविता संग्रहाचे दिमाखात प्रकाशन। जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे, स्थानिक डॉक्टर। आंबेडकर वाचनालयात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने भारतीय स्त्री मुक्ती दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने प्रबोधनात्मक व्याख्यान आणि मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती या प्रतिनिधी कविता संग्रहाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला। स्त्री मुक्तीसाठी शिक्षणाची गरज, मान्यवरांचे विचार। प्राध्यापक डॉक्टर मनीषा पाटील, प्रमुख व्याख्यात्या। आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, समाज सुधारणा चळवळीमुळेच स्त्रियांना मुख्य प्रवाहात येता आले, असे सांगत त्यांनी स्त्री मुक्ती चळवळीचा गौरव केला। सदानंद पुंडगे, गँगमनकार, स्त्रियांनी स्वतःच्या मुक्तीसाठी शिक्षणाची कास धरणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले। बारकोजी मोरे, त्यांनी मनुस्मृती दहन आणि स्त्री मुक्तीच्या ऐतिहासिक संघर्षावर प्रकाश टाकला। ॲड सुनील बुधवंत, अध्यक्ष, समतावादी विचारांची मांडणी करत त्यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला। क्रांतिज्योती कविता संग्रहाचे लोकार्पण। या सोहळ्यात चित्रा पगारे यांनी संपादित केलेल्या क्रांतिज्योती या विशेष कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले। या संग्रहात जिंतूरमधील 3 कवींच्या आशयघन कवितांचा समावेश आहे। 1. सुशील कुमार कुबडे, क्रांती पर्व। 2. कपिल कनकुटे, वजा धन्य ते सावज्योती। 3. मनोहर राऊत, क्रांतिरत्न। यावेळी सुशील कुमार कुबडे यांनी कवितांचे प्रभावी वाचन केले, तर मनोहर राऊत यांनी संग्रहामागची भूमिका स्पष्ट केली। उपस्थित मान्यवर आणि आयोजक। या सोहळ्याला डॉक्टर मनीष खटावे, शीतल कुबडे, जयश्री काळे, सालेह चाऊस, सुनीता पाटील, श्रीमती दांडगे, प्राध्यापक सागर पुंडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती। सूत्रसंचालन सुशील कुमार कुबडे, प्रास्ताविक प्राध्यापक मदन जाधव, परिचय अनिल नागरे, आभार प्रदर्शन सुरेश सानप, जिल्हाध्यक्ष सत्यशोधक विद्यार्थी संघटना। यशस्वीतेसाठी परिश्रम निशांत भडगळ, अक्षय गायकवाड, ओंकार काळे आणि सत्यम काळे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। टिप: स्त्रीमुक्तीच्या विचारांना साहित्याची जोड देणारा हा उपक्रम जिंतूरकरांच्या विशेष पसंतीस उतरला।